होमी भाभा मराठी निबंध. स्वतंत्र भारताला परमाणु विज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा गौरव डॉक्टर होमी भाभा यांनी केला. जोपर्यंत गरीब राष्ट्राला अणुविज्ञान वापरणार नाही तोपर्यंत ते आर्थिक व वैद्यकीय प्रगती करू शकणार नाही. त्यांच्या जन्मापासून भारताला अणुऊर्जा प्रदान करण्यापर्यंतचा प्रवास या निबंधामध्ये सविस्तरपणे स्पष्ट केला आहे. चला तर मग सुरुवात करूया. निबंधाला मुंबईमधील एका पारशी कुटुंबात 30 ऑक्टोबर 1909 मध्ये डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा म्हैसूर राज्यात दिवाण होते. त्यांचे वडील टाटा उद्योग समूहात वरिष्ठ अधिकारी होते. होमी भाभांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड होती. ते लहान असताना जेव्हा रडत असत तेव्हा त्यांचे माता पिता त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवत असत. ते संगीत ऐकताच ते आपले रडणे थांबवत असत. चित्रकला हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी त्यांच्या आईचे चित्र काढून त्यांना भेट देऊन चकित केले होते. डॉक्टर भाभा जॉन कॉन इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून जे वाचण्यासाठी येते ती पुस्तके वाचून ते प्रयोग करीत असत. ते अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे असल्याने प्रयोग करण्यात रममाण होते. डॉक्टर भाभा इंटरच्या वर्गात शिकत होते तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर एच कॅप्टन मुंबईत येणार होते. त्यांच्या भाषणाचा लाभ डॉक्टर भाभा यांना झाला. त्यांनी ॲटॉमिक शास्त्रज्ञ होण्याचा निर्णय घेतला. निर्णय भविष्य काळात योग्य ठरला. गणित हा डॉक्टर भाभांचा आवडता विषय. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा इंजिनियर व्हावा. म्हणून वडिलांनी त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी इंग्लंडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात पाठवले. तेथे गेल्यावर डॉक्टर भाभांनी एकाच वेळी महत्त्वाच्या 5 विषयाची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांचा पदार्थ विज्ञान हा विषय होता. त्यांना न्यूटनची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना फेलोशिप मिळाली. त्याचवेळी भारतात आण्विक सायन्सची ओळख झाली. पण प्रयोग करून पाहिल्याशिवाय हा विषय समजणे कठीण असल्याने भाभांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेची मुंबई येथे स्थापना केली. डॉक्टर भाभा भौतिक विषय शिकवत 1942 ते 1945 या काळात ते इंग्लंडमध्ये कॉस्मिक रे रिसर्च इन्स्टिट्यूट, सायन्स इन्स्टिट्यूट आणि काही प्रसिद्ध रिसर्च सेंटरमध्ये काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा भारताला झाला. डॉक्टर भाभांनी भारतातील संशोधन केंद्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला. अणुशक्तीचा विकास संहारण्यासाठी राहिला नाही तर देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे असे त्यांचे विचार होते. त्यांनी अमेरिकेच्या साहाय्याने ऑगस्ट 1962 मध्ये तारापूर येथे अणुशक्ती केंद्र स्थापन केले. त्यानंतर राजस्थानमधील प्रतापसागरमध्ये दुसरे प्रकल्प केंद्र उभारले. तिसरा अणुप्रकल्प मद्रास येथे कल्पक्कम येथे उभारला. 1955 पर्यंत कोणीही अणुपासून विद्युत निर्मिती केलेली नव्हती. डॉक्टर भाभांजवळ दूरदृष्टी होती. आताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डॉक्टर भाभांच्या कार्यात दखल घेतली व त्यांना भारत सरकारकडून आर्थिक सुविधा पुरवून प्रोत्साहन दिले. 26 ऑगस्ट 1947 मध्ये भारत सरकारने डॉक्टर भाभांना अणु संशोधन कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी हे पद बहाल केले. नंतर ते त्यांचे अध्यक्ष झाले. त्यांनी अणुशक्ती संदर्भात भरीव कार्य केले. 4 ऑगस्ट 1956 मध्ये पहिली भारतीय अणुशक्ती अप्सरा कार्यान्वित झाली. डॉक्टर भाभांचे अणुसंशोधनातील कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा गौरव केला. पटना विद्यापीठातर्फे त्यांना डायरेक्ट मिळाली हॅपकिन पुरस्कार, पद्मभूषण, मेघनाद सहा स्वर्ण पदक, लखनौ, अहमदाबाद, केम्ब्रिज व अन्य विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांना मिळाली. अणुशक्तीचा विकास देशाच्या शांततेसाठी व्हावा यासाठी झटणाऱ्या या संशोधकाचा अपघाती मृत्यू झाला. भारतीय विज्ञान व जगाला अणुऊर्जा देणारे त्यांनी शांतवादी वैज्ञानिकाप्रमाणे काम केले. चीन सारख्या देशांनी अणुबॉम्ब बनवण्यावर भारताने पण अणुऊर्जा संपन्न व्हावे असा सल्ला त्यांनी दिला होता. आज वाळवंटातील जमिनीला अणुऊर्जेद्वारे सुपीक बनवण्याचे यश मिळाले आहे. त्यांचे श्रेय डॉक्टर होमी भाभा यांनाच जाते. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.